बाबा नंतर दे, तू लिहून घे. आई मला एक काम करू ना. रागिनी बाळा, तू आता मोठी होऊ लागली, असं वाटतं बरं नाही. हाताने खा ना दादा. आता आई एकच खा. बरं बाई. बर झालं समाधान. अहो 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 ऐकलं का? कसला विचार करता एवढा तुम्ही? काम तर म्हणत प्रयत्न करताय ना. मग प्रयत्न करून काम नाही मिळत तर आपण काय करायचं? कृपया रशीद कशी शांत नाही म्हणून घरात पैसा नाही म्हणून 2 वेळेच्या अन्नाची उपासमारी करावी लागत आहे. पण कसं तरी काटकसर करून त्या पोरीचं भागवते ना. तुम्ही कशाला काळजी करताय? असं दिल सोडू नका. एक कृपा होईल त्या बोलते आईची. सर्व होईल ठीक, सावरेल ती. तू म्हणतेस ते सारं खरं आहे, पण सगळं आपलं नशिबी का? कशासाठी? असं कोणतं पाप केलं होतं आपण की आपल्याला आता हे तलबडतरी जीवन जगावं लागलं? सावरच होता ना. आतापर्यंत आपण कसा तरी संसार चालवला, पण आपली नागिनीचा मोठी होत चालली. तिच्या भविष्याचा कसा होणार? तिचं शिक्षण आणि इतर गरजा कशा पूर्ण करणार आपण? ही चिंता दिवस रात्र मला प्रयत्न करून सुद्धा पुरेसा काम कसं होणार? तिच्या बघून वाटतं असं दालभद्री जीवन बोलू नका. अभद्र बोलू नका. अभद्र बोलू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. होईल सर्व ठीक. सर्व ठीक होईल. बाबा बाबा आई बाबा उद्या दिवाळी आहे. मला नवीन कपडे आणाल ना? हा माझी पोरी, हा माझ्या पोरीसाठी नवीन कपडे जरूर आले. नवीन कपडे जरूर आले. जरूर आले. आई बाबा मला उद्या नवीन कपडे आणणार. आई हो बाबा पोरी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मला माहिती तुला काय बोलायचं. रागिनी, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो, अगदी तुला पहिल्यापासून. पण मी तुला प्रेम नाही करत. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का रे तुला? हो ना, मी तुझ्यावर केलेले ते प्रेम होते. प्रेमाचे ते शब्द होते. 2 मनं जुळून येण्याची ती भेट होती. आयुष्यभर साथ साथ निभावण्याची. प्रेम प्रेम हे असं पटकन होतं ना. अगं प्रेम हा शब्द हा जणू 2.5 अक्षरांचा आहे बघ.
ह्यात किती जग संपूर्ण सामावलेलं असतं बघ. त्यात किती खूप मोठी ताकद असते बघ. त्या प्रेम या अडीच अक्षराच्या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं बघ रागिनी. पण माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मला उशीर होतोय. मला जायला हवं. रागिनी रस्ता सोड माझा. आज सोड म्हणते ना. हे गुलाबाचं फुल तुझ्याप्रमाणे किती सुंदर आहे. जसं तुला आवडलं तशी तू मला आवडली. अरे या गुलाबाच्या काट्यांपेक्षा तुझी खवखवली नजर जास्त पडते मला. पुन्हा जर माझ्या मार्गात अडवायला तर याद राख. रागिनी हे गुलाबाचे काटे तुझ्या हाताला टोचले असते का? बघू बघू तुझा हात. रागिनी तू माझी आहेस आणि माझीच राहणार आहेस. तू जर दुसऱ्या कोणाचा विचार करत असशील ना तर ते शक्य नाही. कारण तुझी काया फक्त आणि फक्त माझ्यासाठीच बनलेली आहे आणि तुझा मन आसमान फक्त मीच घेणार. माझ्या कानाखाली मारली या डिपेंडच्या कानाखाली मारलीस तू. याचं तुला मोठं मोल चुकावं लागेल. पाहतो पाहतो तुझ्या गळ्यात कोण आपली रागिनी खूप हुशार आहे, कर्तृत्वान आहे. मी काय म्हणते, अहो तुमचं माझं बोलण्याचं लक्ष मुलीच नाहीये. हा नंदिनीबाई, अहो तुमच्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे. अहो तुम्हाला काय वाटतं माझं लक्ष नाही याचं वाटतं तुम्हाला? अहो हे बघा, तुम्ही कशाची काळजी आहात ना, तुला बाप आहे बरं. तुम्हाला ह्या आई वडिलांनी सांगायचं आपल्या नोकरीसाठी एक चांगलं स्थळ आलंय. अहो काय बोलताय का? अहो ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. अहो तिला सांगायला हवं. मी सांगू का तिला? हा मी सांगतो. मी तिला हात मारतो बरं का. हे रागिनी, रागिनी आवाज नाही काय? रागिनी बेटा, रागिनी किती हात मारतो तुला, किती आवाज दिला. एवढं टाकेल किती बाबा आवाज देत आहे तुला. हो काही आनंदाची बातमी आहे का? एवढे खुश दिसताय ते. हो आनंदाची बातमी आहे आणि मी सुद्धा आज खुश आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. मला सांगा ना बाबा. हो 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 अगं तुम्ही तर सांगतो सगळं काही. बस सांगा ना बाबा. मी हो 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 रागिनी, तू आता मोठी झालं, तुझं शिक्षण पूर्ण झालं आणि तुमची एकदा मोठी झाली की आई बाबांना चिंता सगळ्यावरही त्याच्या हे पाहण्यासाठी
होतात. स्वतःच्या अंगावर फाटके तुटके कपडे घालत होतात. पण माझ्यासाठी मात्र त्याच फाटके पिशवीतून एक फ्रॉक मात्र आणत होतात. आणि ते दिवस मी कसे विसरेन बाबा, कसे विसरेन? माझी पण काही इच्छा आहे बाबा, तुमच्या भावना मी समजू शकते. पण माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या दोघांची सेवा करावी बाबा, तुमच्या दोघांची सेवा करावी. तुझं म्हणणं पटतंय मला, पण मुलगी मोठी झाली, वयात आली की तिला आणि आम्हाला सुद्धा त्याची काळजी लागते. मुलगी ही पडक्याचा घर असते. लहानपणी आई वडिलांच्या घरी आणि लग्न झाले की सासरचं घर तिला सांभाळत असतो. आणि कुणीतरी म्हटलंय की स्त्री ही जगाची जगणी आहे. तरी तू नाही म्हणू नको. आम्ही तुला किती लाडाने वाढवले, किती प्रेमाने मोठी केली असते, तरी आई मुलाचे कर्तव्य लागते. काय नंदिनी बाई बघ, विचार आई म्हणतोस बघ. आई बाबा, तुमचं हे मत असेल तर मी तुमच्या मताशी सहमत आहे. शब्बास शब्बास पोरी, शब्बास. नंदिनी बाई, पोरगी एकदम माझ्या मनासारखी बोलली. पोरी, मी एकदम आनंदात आहे. बरं नंदिनी बाई, तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं बघा. हो, उद्याच आमच्या घरी पाहुणे येणार आहे. तेव्हा पाहुण्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीनं व्हायला हवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. बरं, त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. हो हो. बरं, चला तयारी करूया ना. हो बाबा. चला. माहितीच आहे माझी पत्नी सर्वस्व झाल्यापासून मी जयवंताला कसे सांभाळले आहे ते. पण तोही आता मोठा झाला आहे, तो त्याची जिम्मेदारी सांभाळत आहे. म्हणून काय म्हणतो मी, एकदा का तिचं आपण लग्न लावून दिलं की मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल. हे मालक, तुमचे अगदी खरंच आहे बघा. एकदा का या घरात लाडक्या सुनबाई आल्या म्हणजे घर कसं आनंदाने भरून जाईल बघा. आणि आपल्यावरची जिम्मेदारी पण कमी होईल. काय बोलता मालक? अगदी खरं तुझं. अरे, आपल्याला धर्मारावांकडे जायचं आहे. जयवंताच्या लग्नाची बोलणी झाली आहे त्यांच्याकडे. अरे, त्यांची मुलगी माझ्या घरची सून होणार आहे. माझ्या घरची सून होणार आहे. मी ना खूप खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे राम्या. मालक, मी काय बोलतो, त्यांच्याजवळ तुमची बोलणी झाली मग उत्तमच आहे बघा. होय, पण कसं आहे मालक, जयवंतरावण एकदा प्रत्यक्ष बोलून घ्या. समोरासमोर बोलून घेतला मग खात्री व्हायला उत्तमच ना. होय बाबा. आज बोलून घ्या. बरं, बोलवून घेतो त्याला. जयवंता, अरे जयवंता, अरे काय करतो, जरा बाहेर ये. बाबा, अरे मला बोलवलं? हो रे. बरं काय करत होतास? जेवण झालं का? बाबा, अहो किती काळजी कराल, तुम्ही पण जेवून घ्या म्हटलं. अरे हो हो, माझी किती काळजी करशील. पण हा, मी आता तुझं मुळीच काय ऐकणार नाही. हा बाबा, आम्ही दरबाराकडे चाललो आहोत. तुझ्या लग्नाची बोलणी केली त्यांच्याकडे. शिवाय तुझा फोटो त्यांना पाठवला आहे. आणि हा, तुला देखील त्या मुलीचा फोटो दाखवला आहे. मग काय म्हणणं तुझं? बाबा, अहो माझं काय मत असणार, तुमची निवड अगदी योग्यच असणार. आणि मलाही ती पसंत आहे. बरं, मग आता ह्या कामाला वेळ नको.
मी आणि राम्या धर्मरावाकडे चाललो आहोत. बरं, तू घराकडे लक्ष ठेव. आम्ही लग्नाची बोलणी करून येतो. बरं राम्या, चल माझ्यासोबत. बरं जेवंत येतो आम्ही. हा नमस्कार, घ्या पाणी. बाबा चौकश या म्हटलं. काय सांगणार या माझ्या बाबाची व्यथा. आई गेल्यानंतर लहानाचा मोठा करता करता काय झेल झेलावी लागली असतील माझ्या बाबाला. त्यांचं त्यांनाच ठाऊक. गर्व आहे मला माझ्या बाबांचा, गर्व आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. या शामराव, या या या. काय होता, कशा आहात? बस ठीक आहे, बसा बसा. या या बसा. कसा झाला तुमचा प्रवास? हो, प्रवास अगदी छान झाला, मस्त. बर बर. नंदिनीबाई, हो नंदिनीबाई, हो पाहुणे आले, पाणी घेऊन या. हो यार. बाकी काय म्हणता, ठीक आहे ना? हो अगदी छान. तुमचं कसं चाललंय? घरी एकदम ठीक चाललंय. नमस्कार. घ्या पाणी घ्या. बघत काय बसला, चहा घेऊन या. हो हो राखीला पण आणा. हो हो. हा. बाकी काय चाललंय तुमचं? आमचं काय सध्या ठीक आहे. तुम्हाला माहितच आहे, बोलणी केली आहे लग्नाची. हो हो हो. मुलाचं लग्न करायचंय. बरं बरं. घ्या चहा घ्या. काय अगं अगं पोरे राहू दे कशाला. बरं, आम्ही बोलल्याप्रमाणे तुमच्या घरी आलो आहोत लग्नाची बोलणी करायला. हो हो हो, तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. हा, धन्य झालो आम्ही, धन्य झालो आम्ही. आमची मुलगी तुमच्या घरी सून होऊन जाणार. खूप खूप आनंद झाला आम्हाला. हो, पण माझी एक अट आहे. धर्मराव, शामराव, शामराव, अहो बोला ना. अशी अशी कोणती तुमची अट आहे? बोला, बोला लवकर. अहो माझ्या माझ्या मुलीच्या सुखासाठी मला तुमची कोणती अडचण आहे शामराव? बोला लवकर, कोणती अट आहे तुमची? ऐका, माझी अट अशी आहे की तुमची मुलगी माझी सून म्हणून लवकरच घरी यायला पाहिजे. शामराव, अहो शामराव, तुमच्या मुखातील शब्द ऐकून आम्ही धन्य झालो शामराव. हो, आणि बेचैन झालं होतं. आता हे ऐकल्यावर आणि प्रसन्न झालं. मग आता ह्या शुभकार्याला वेळ नको, चांगला मुहूर्त पाहून त्या दोघांचा एक वार उडवून देऊया. जसं तुम्ही म्हणाल तसं. होय होय. तुमची इच्छा. मग पुढील तयारी करायला पाहिजे. हो आम्ही निघतो आता. हो या. तुम्ही तयारी लागा, आम्ही तयार लागतो. हो हो. राम्या, सर. बोललो का आपण लवकरात बाळून टाकूया. हो होय होय. धर्मराव, हो या या. येतो आम्ही. नमस्कार, या या. नंदिनीबाई, शामरावांनी लग्नाबद्दल होकार दिला आहे. मन एकदम प्रसन्न झालं. एकदा का आपल्या मुलीचा संसार सुखाचा झाला की आपण धन्य झालो. हे बघा, आता आपल्याला पुढील तयारी करावी लागेल. काही काळजी करू नका. हा, त्यासाठी आपल्याला कपडा म्हणा, सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून आठवण कराव्या लागतील. बरोबर ना? हो बरोबर. चला आपण तयारी करूया. हो चला. त्या
बस बस. अरे बस, खूप दिवसाने आठवण केली. हो तुझी आठवण आली म्हणून. चल आला तर 2 पॅक घेऊन टाकूया. चल. काय म्हणतोय बाकी? अरे बस. काय बोलतो? खूप दिवसाने आलं केलं. आता झालो होतो म्हणून तुला भेटून जावं. दारू मजा नाही बघ यार. काय बोलतोय? पितो आपण कळत नाही. मी काय म्हणतो बोल. आपल्या कलावंती बाई आहे. काय बोलतो? त्यांच्या फळावर जाऊन जरा आपलं मन मोकळं करूया काय? खूप दिवस गेलोय नाही त्या बाई. असं बोलतोय? तर म्हणतो जाऊन थोडेसे मनाची बेचैनी घालूया. तुझी इच्छा असेल तर जाऊया आपण. जाऊया. चल. चल. काय काम काढलं आमच्याकडे? आमचं जरा मन बेचैन झालंय बघा. असं तर आली मग तुमची आठवण. म्हणलं जरा जाऊन ये आपल्या कलावंती बाईकडं. तर बघ आमचं मन बेचैन झालंय दोघांचं. एकदम झक्कास गाण्यात मनोरंजन आमचं झालं पाहिजे बघा. असं म्हणताय? मग ऐका तर. एकदम तृप्त झालं बघा. सकाळ एकदम लावलं. बोला.
आता काय मानधन देऊ तुमचं? असं म्हणता सरकार, मग तुमची इस्पेक्टच करायची आमच्या नावाने. ही बी देऊ की काय बोलतोस राजेश? होय दिनराज, होय. असं म्हणता बोला. मग द्या तुम्हाला जे वाटेल ते. पण कलावंती बाई, परत आमचं अशा प्रकारे मनोरंजन झालं पाहिजे बघा. जी सरकार. आमची पत्नी गेल्यापासून तुझ्या घराची खूप जबाबदारी सांभाळलीच राहणार. अरे पण तुझे ना ह्या घरावरती खूप उपकार आहेत बघ, खूप उपकार आहेत आमच्यावरती. मग तुला काय पाहिजे ना ते आज अगदी मन सोक्त मनापासून माग, काही संकोच करू नकोस राहणार. अहो काय मागणार तुमच्याकडे? आजपर्यंत माझ्या घराला लागणारा सर्व खर्च तुम्हीच करता आलात. कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलीच नाही. अजून या काय पाहिजे जीवाला? तुमची सेवा हीच आमची साथ लिहो, हीच आमची साथ लिहो. पण मालक, तुम्हाला खरं सांगू काय रे? जेव्हापासून आपल्या लाडक्या सुनबाई या घरात आल्या, घराला किती भरपूर आलं बघा. नाहीतर अबोली असलेल्या ह्या व्यक्ती कशा बोलक्या उठवल्यात ना. साक्षात लक्ष्मीचं पाऊल पडलं बघा. अगदी अगदी खरं आहे ना तुझं. अगदी या घराचं नंदनवहन होऊन गेलंय. घराचं कसं नंदवन पुरवलं. होय होय. म्हणून आता सुनबाई आल्याच आहेत. होय. तर मी काय म्हणतो मालक, 2 महिन्यासाठी गावी जाऊन यायचं म्हणत होतो. का म्हणतोय? पण तुमची परवानगी असेल तर. अरे तू गावी जायचं असंच बोलतोयस. बरं, गावी जायची तुझी सगळी तयारी झाली का? असं सामान तर भरून ठेवलेलं आहे. मग माझी बॅग घेऊन येतो. होय होय. हा एवढा दिवस घरी होता, घर अगदी व्यवस्थितपणे सांभाळला. आता अचानक गावी निघाला. पण आहे सुनबाई, व्यवस्था आहे. आला तो मालक, येतो मी. होय. सांभाळून घे आणि घरच्यांची सुद्धा काळजी घे. घरच्यांना आमचा आशीर्वाद सांग. मालक, स्वतःची काळजी घ्या. अरे हो बाबा, आता काहीच काळजी करू नकोस. तुला माहीतच आहे सुनबाई आणि जयवंत आहेतच माझ्यासोबत. त्यामुळे तू निश्चिंत होऊन गावी जा, अगदी खुशाल. अरे अरे राहू दे राहू दे. पण जयवंता, आता काही तू गावी जातास, पण हे अचानक ठरल्यामुळे तुला काही देता नाही आलं. पण मी भरपूर काय केलं माझ्यासाठी. पण जे काय आहे ते हे ठेव आणि घरच्यांना दे. सावकाश जा, सांभाळून घे. होय स्वतःची काळजी घ्या. होय होय. सुनबाई, अगं हे सुनबाई. होय होय. काय करत होतीस? बर, आमची चिरंजी जयवंत काय करताय? ते आपल्या खोलीमध्ये काहीतरी काम करतात. बर बर बर. काय झालं बाबा? काय नाही, असं सहज. आता राम्या सुद्धा गावी गेलाय.
एकटे वाटत होतं म्हणून तुला आवाज दिला. हे बघा आले. अरे जयवंत तुम्हीच आलास. बरं झालं दोघंही आलात. मी काय बोलतो काही कामासाठी मी गावी बाहेर चाललोय तर पण तुम्ही घराकडे लक्ष ठेवा. तुम्ही दोघांनी लक्ष ठेवा. मी बाहेर जाऊन येतो. हा अरे हो बाबा मी एकदम वेळेत असतो. काही दरवाजा उघड ठेवू नका कारण चोर वगैरे इकडे बरेच येतात रे बाबा. लक्ष ठेवा. नाही तर सांगू मला लाज वाटते. मी नाही जा. अशी काय करते? अगं तुझ्या आणि माझ्याशिवाय ते आहेच कोण? आणि बाबा सुद्धा बाहेर गेले. हो का? अहो सोडा बघेल कोणीतरी. अगं इथे तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय आहे कोण? तू राजा मी राजा आणि तू राजा. बघितलं झाली ना गंमत. अगं ती वेडाबाई आहेस ना मग तुझ्या ना या नादात सगळं विसरून जायला होतं बघ. असं मग तू आहेस तशी ना म्हणून हे सगळं थोडस भांबवून टाकशील. समजतंय. असं समजतंय हो तुमच्या गमती जमती आम्हाला. कोण आहे का घरात? तू इथे काय करतोय? आणि माझ्या घरात येण्याचं धाडस कसं झालं तुझं? जसं आलास तसं परत जा. परत? मी परत जायला नाही आलोय. तू माझ्या कानाखाली मारून माझा अपमान केलाय. तेव्हाच मी ठरवलं याचा बदला घेईल तेव्हाच शांत बसेन. आणि आता हात मोकळा आहे. चाल
त्या लुकाड्यानं माझ्याबरोबर चाल. अरे मूर्ख माणसा, किती वेळा सांगितलं माझ्या मागे मागे राहू नकोस करू, तरी पण तू सुधारण्याचा काही धाडसच करत नाहीये. आणि आता ईश्वरच्या साक्षीने माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळावर कुंकवाचं लेणं आहे, त्याचा पेट दिसत नाही का तुला? म्हणजे तू मला धमकी देतेस? ही धमकी नाहीये, मंगळसूत्र घातलेल्या स्त्रीचा तुला अवमान आहे. रागिनी, माझी नाही तर कोणाचीच नाही. कोण आहे तू आणि माझ्या घरात काय करतोय? कोण आहे तू? मी कोण आहे आणि माझ्या घरात काय करतोय? दाखवतो तुला आता मी कोण आहे ते. रागिनी, तू माझी नाही तर कोणाची नाही. नाही सोडणार तुझा. रागिनी, तू स्वतःला सांभाळ. आता काही होणार नाही. रागिनी, 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 माझ्या बाबाची काळजी घे. रागिनी, माझ्या बाबाची काळजी घे. मला कधी पटलं
काय झालं रे? नाही नाही म्हटलं ना. नाही बाबा, नाही. नाही बाबा, नाही. ज्यानं माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं, ज्यानं माझ्या अंगावरचं मंगळसूत्र हिरवलंय, त्याचा जोपर्यंत माझ्या हातून सर्वनाश करत नाही तोपर्यंत मी माझा लढा उतरणार नाही. शपथ आहे मला या मंगळसूत्राची, शपथ आहे मला या मंगळसूत्राची, शपथ आहे मला या मंगळसूत्राची. काय करू कुठे जाऊ? कारण त्या दिग्रांबरोबर राहून त्याचा पापाचा वाटेघरी मी सुद्धा झालो. दिली नसती तर कदाचित आज मी जिवंत जगलो असतो. पण आता पुढे जाऊ काहीच करत नाही. तेव्हा वाचवले. सावर स्वतःला सावर. त्या नराधमाने माझ्या मुलाला फार करून मला आधार नाही ठेवला ग. मला आधार नाही ठेवला. आता तुझ्याशिवाय मला कोण आहे? कुणाचा आधार आहे? कुणाचा आधार आहे? पण पुरी ज्या नराधमाने माझ्या वंशाचा दिवा विझवला आहे त्या नराधमाला तू सोडू नकोस. तू कालिकी मातेचे रूप धारण कालिकी मातेचं रूप धारण करून ठार कर. त्याला ठार कर. तो ठार कर. त्याला ठार कर. हो बाबा, ज्यानं माझ्या कपाळाचं कुंकू पुसलंय, ज्यानं माझ्या अंगावरचं मंगळसूत्र हिरावलंय, त्याचा जोपर्यंत माझ्या हातून सर्वनाश नाही करणार तोपर्यंत मी शांत नाही होणार बाबा. तोपर्यंत मी शांत नाही होणार. ज्यानं माझ्या नवऱ्याच्या चितेचा ओलवा पेटवलाय त्या चितेत त्याच्या नाव रांगोळी करीत बाबा. नाव रांगोळी करीत त्याची. कोण आहे मला रोखणारा? कोण आहे? मी ज्या मुलीवर प्रेम केलं तिने मला कधीच समजून घेतलं नाही. मग मी मनाशीच ठरवलं माझी नाही तर कोणाचीच नाही. पण काय केलं होतं माझ्या पोरीनं? बोल ना. अरे काय केलं होतं माझ्या पोरीनं? सोन्यासारखा संसार. अरे कुठं पळून चाललाय ठरवतं बा. आणि म्हणून म्हणतो तुला माफ कर म्हणून. अरे मीच काय पण प्रत्यक्ष देव जरी खाली आला ना अरे तुला माफ नाही. माफ करा मला. रागेने माफ कर मला. माफ करू का? माफ करू? तुझ्यासारख्या नीच नराधमामुळे आज आई बहिणी घाबरतायत. कुणाची अब्रू लुटली जाते तर कुणाचं कुंकू पुसलं जातं तर कुणाचा संसार उद्ध्वस्त केला जातो. आणि तुला माफ करू? अरे काय गुन्हा केला होता मी तुझा? माझ्या नवऱ्याचा प्राण घेतलास तू. माझा सुखी संसार उद्ध्वस्त केलास तू. धिक्राज! भोग तुझ्या कर्माची.
हॅलो धन्यवाद रसिक जन हो, धन्यवाद धन्यवाद.